नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आजचा आपला तिसरा दिवस आपल्या इंग्रजी शिका फक्त 15 दिवसात या उपक्रमाचा आजचा आपला तिसरा दिवस. आजच्या भागामध्ये म्हणजे आजच्या तासिकेमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. मागच्या तासिकेला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघितला. यावेळेस आपण सिंपल पास्ट टेन्स कशा प्रकारे असतो, त्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याची वाक्य कशी बनवायची, काय बदल आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये फक्त एकच बदल आहे. तेवढा बदल आपल्या लक्षात घेतला की आपण या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्सची वाक्य आपल्याला आधी समजायची. साधा भूतकाळ म्हणजेच मागच्या काळामध्ये साध्या भूतकाळात आपण कशा प्रकारे बोललो पाहिजे त्याचं वाक्य आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. बघा याचं स्ट्रक्चर आहे S प्लस V2 प्लस O. या ठिकाणी फक्त एकच बदल आहे. साध्या वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय होतं, V1 होता. या ठिकाणी फक्त V2 आले. बाकी सर्व जसंच्या तसं. जर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य आता बनवता येत असतील तर त्यामध्ये फक्त बदल काय करायचा आहे, तर क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे म्हणजेच V2 घ्यायचं आहे. वरचा पास्ट फॉर्म आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तर आपण तिचं स्ट्रक्चर बघूया. S प्लस V2 प्लस O हे आपण बघितलं. आता त्याचे आपण 4 वाक्य बघूया. मी आंबा खाल्ला. मी आंबा खाल्ला म्हणजे आपली खाण्याची जी काही क्रिया आहे, इटिंगची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. नेमकीच पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता ती जी गोष्ट आहे ती भूतकाळात गेलेली आहे. मी आंबा खाल्ला. आय एट मँगो. तर या ठिकाणी आपण बघा हा जो एट आहे हा कशाचा दुसरा फॉर्म आहे, तर हा आहे ईटचा दुसरा फॉर्म. ईट म्हणजे खाणे आणि त्याचा भूतकाळ होतो एट. म्हणून या ठिकाणी आय एट मँगो. मी आंबा खाल्ला. त्यानंतर दुसरं वाक्य आहे राजूने गोष्ट सांगितली. सांगण्याची क्रिया पूर्ण होऊन गेली, भूतकाळात गेली ती गोष्ट. आता राजूने गोष्ट सांगितली. राजू टोल्ड स्टोरी. बघा या ठिकाणी जो टोल्ड आहे हा टोल्ड या टेलचा काय आहे, तो भूतकाळी रूप आहे. टेलचं भूतकाळी रूप आहे टोल्ड. जर वर्तमान काळ असताना आपण काय म्हणतो, राजू टेल स्टोरी. राजू गोष्ट सांगतो परंतु राजूने गोष्ट सांगितली. राजू टोल्ड स्टोरी म्हणून टेलचा भूतकाळ टोल्ड. त्यानंतर तिसरं वाक्य आहे आईने पाणी भरले. आता कुठं भरलं, माठात भरलं की आणखी कुठं भरलं त्याचा काय उल्लेख आपण केलेला नाही. फक्त आईने पाणी भरले. पाणी भरण्याची क्रिया, फिलिंगची क्रिया पूर्ण झालेली आहे. मदर फिल्ड वॉटर. फिल्ड या ठिकाणी फील्ड जो आहे तो कशाचा भूतकाळ आहे, तो भूतकाळ आहे फील्डचा. ठीक आहे. या ठिकाणी जे फील आहे FILL फील म्हणजे भरणे. फीलचा भूतकाळ होतो फील्ड. तर मदर फील्ड वॉटर. त्यानंतर पुढचं वाक्य आहे शिक्षकांनी गाणे गायले. या ठिकाणी गाणे गाण्याची क्रिया आता पूर्ण झालेली आहे. तर या ठिकाणी टीचर सॅंग अ सॉन्ग. शिक्षकांनी गाणे गायले. तर सॅंग जो आहे तो सिंगचा भूतकाळ आहे. म्हणून सिंगचा दुसरा जो फॉर्म आहे, पास्ट फॉर्म जो आहे तो सॅंग होतो. म्हणून या ठिकाणी टीचर सॅंग अ सॉन्ग. अशा प्रकारे साधा वर्तमान काळ आणि साध्या भूतकाळामध्ये एवढा फरक आहे. आता आपण या तासिकेमध्ये पुढे जाऊया. तर आता यामध्ये आपण बघितलं स्ट्रक्चर बघितलं साध्या भूतकाळाचं म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर बघितलं. S प्लस V2 प्लस O. आता या ठिकाणी क्रियापदाचे जे 3 रूप असतात, जे फॉर्म असतात ते आपण बघणार आहोत. V1 म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, V2 म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप आणि V3 पास्ट पार्टिसिपल. त्याला असं म्हणतात एखादी क्रिया होऊन गेलेली आहे तर त्या ठिकाणी होऊन गेल्यानंतर तिसरं जे रूप असतं एखाद्या कोणत्याही क्रियेचं ते या ठिकाणी आपल्याला V3 मध्ये लिहावं लागतं. म्हणजे जो पूर्ण भूतकाळ जो आहे, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ, त्यामध्ये आपल्याला या V3 ची गरज पडणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण काही उदाहरणादाखल जे काही क्रियापदाचे तिन्ही रूप जे आहेत V1 V2 V3 ते बघणार आहोत. तुम्हाला घरी या ठिकाणी याच्यामध्ये वार करायची आहे. आपण उदाहरणादाखल जे काही आहे ते बघूया. गो मूळ क्रियापद गो, त्याचं दुसरं रूप आहे वेंट आणि तिसरं रूप आहे गॉन. गो वेंट गॉन हे मूळ रूप, भूतकाळी रूप आणि पास्ट पार्टिसिपल. त्याच्यानंतर रन रॅन रन. रन म्हणजे पळणे, पळाला पळालेला आहे. गो जाणे, वेंट गेला, गॉन गेलेला आहे. तसं रन रॅन रन.
पळणे, पळाला, पळालेला आहे. आता पुढचं जे आहे या प्रकारे कम, केम, कम. ईट, एट, इटन. फील, फील्ड, फील्ड. टेल, टोल्ड, टोल्ड. वॉक, वॉक्ड, वॉक. त्यानंतर कुक, कुक्ड, कुक्ड. राईट, रोट, रिटन. सिंग, सॅंग, संग. कट, कट, कट. सी, सॉ, सीन. गिव, गेव, गिवन. अशा प्रकारे आपण उदाहरणादाखल काही बघितलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी घरी गेल्यानंतर आजचं जे तुमचं जे काही होमवर्क आहे किंवा प्रॅक्टिस आहे ते बघूया आपण. तुम्ही आता रामाने लाडू खाल्ला, त्यानंतर राधाने गाणे गायले, आशाने 5 वाक्ये लिहिली, सीमाने पेरू खाल्ला, त्यांनी निबंध लिहिला. अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही 5 वाक्य आहे या 5 वाक्याचे तुम्हाला इंग्रजीमध्ये सिंपल पास्ट टेन्सची वाक्य बनवायची आहेत. हेच मराठी वाक्य तुम्हाला इंग्लिश मध्ये बनवायची आहेत. दुसरं काय करायचं आहे तुम्हाला, 100 व्हर्बचे म्हणजे जे आपण आता व्हर्ब बघितले, आपण 10 ते 12 बघितले असतील, परंतु घरी तुम्हाला 100 व्हर्बचे V1, V2 आणि V3 कशा प्रकारे, या प्रकारे. कुक, कुकड, कुकड, पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, V1, V2, V3. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला 100 व्हर्बचे V1, V2 आणि V3 जे आपले आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये जे काही व्हर्ब बघितले त्या व्हर्बचे V1, V2 आणि V3 असे तीनही रूप जे आहेत ते वाचन पण करायचे आहेत, लेखन पण करायचे आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे मुखोद्गत म्हणजे पाठांतर करायचं आहे. एकदा का तुमचे पाठ झाले की तुम्हाला आयुष्यभर ते कधी तुमच्याकडून विसरले जाणार नाही. अशा प्रकारे आजची आपली जी काही तासिका होती, तासिका क्रमांक 3, व्हिडिओ क्रमांक 3 तो या ठिकाणी आता पूर्ण झालेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला आता सिंपल पास्ट टेन्सची वाक्य सुद्धा समजलेली आहेत. तुम्ही ती चांगल्या प्रकारे बनवू शकता, चांगल्या प्रकारे बोलू शकता, याबद्दल काही शंका नाही. पुढचा जो आपला तासिका असणार आहे ती असणार आहे सिंपल फ्युचर टेन्स. त्यामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही मागचे जे काही आपले आता 2 आणि आजचा 3रा हा जो व्हिडिओ आहे चांगल्या प्रकारे बघा, त्याचा होमवर्क पूर्ण करा. नक्कीच तुम्हाला हे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स आल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल काही दुमत नाही. नक्कीच मात्र प्रॅक्टिस करायची आहे, सराव केल्याशिवाय काही शक्य नाही. तर अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा. पुढे आपण पुढच्या डे 4 म्हणजे 4थ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटणार आहोत.